बॉलिवूड आणि गुजरातमधील चित्रपटातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता टिकू तलसानिया यांना शनिवारी सकाळी गंभीर प्रकृतीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु त्यांची पत्नी दीप्ती यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचं सांगितलं। दीप्ती यांनी एका मीडिया चॅनलला सांगितलं की ते एका चित्रपटाचं प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते आणि रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं। टिकू तलसानिया यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। वयानुसार या समस्या आणि धोका का वाढतो हेच जाणून घेऊया आणि ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय असतं आपण पाहूयात। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो, ज्यामुळे मेंदूच्या काही भागांना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाही। त्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात। ही स्थिती जीवघेणी असू शकते आणि वयानुसार होण्याचा धोकाही वाढतो। वयानुसार ब्रेन स्ट्रोकचा धोका का वाढतो आणि याची कारणं काय आहेत ते आपण पाहूया। रक्तवाहिन्या कमकुवत होणं। वय वाढत असताना रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे मेंदूला आवश्यक असलेलं ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळणं कठीण होतं आणि त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो। वय वाढत असताना उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके किंवा कोरोनरी धमनी रोग यासारख्या हृदयाशी संबंधित समस्या अधिक सामान्य होऊ शकतात, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो। वयानुसार शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो। या व्यतिरिक्त वाढलेले कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो। ब्रेन स्ट्रोकची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून लवकरच उपचार मिळू शकतात। त्याची सामान्य लक्षणं काय आहे तर चेहरा लटकलेला असणं, चेहऱ्याची एक बाजू सैल किंवा लटकलेली वाटू शकते, बोलण्यात अडचण, एखाद्या व्यक्तीला बोलण्यास अडथळा येऊ शकतो किंवा योग्य शब्द जोडता येत नाही। शरीराच्या एका भागात विशेषतः हातपाय आणि चेहऱ्यावर अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवतो। धूसर किंवा बिघडलेली दृष्टी, एका किंवा दोन्ही डोळ्यामध्ये अचानक धूसर दृष्टी किंवा दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। संतुलन बिघडणं, अचानक चालण्यात किंवा संतुलन राखण्यात अडचण येणं। तीव्र डोकेदुखी, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तीव्र किंवा अनपेक्षित डोकेदुखी ही होऊ शकते। ब्रेन स्ट्रोकवर प्रतिबंध काय आहे? हिरव्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिने खा। जास्त मीठ किंवा जास्त साखर खाणं टाळायला हवं। दररोज 30 मिनिटे शारीरिक हालचाली केल्याने रक्तप्रवाह योग्य राहतो आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो। उच्च रक्तदाब हे स्ट्रोकचं मुख्य कारण आहे, म्हणून ते नियंत्रणात ठेवता यायला हवं। धूम्रपान आणि जास्त मद्यपान रक्तवाहिन्या कमकुवत करतात आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो। मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी नियमित तपासणी करणं आणि योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे। मानसिक ताणानेही रक्तदाबावर परिणाम होतो, म्हणून ताण नियंत्रित करण्यासाठी उपाय करा। अशा प्रकारे वेळेवर लक्ष देऊन आणि निरोगी जीवनशैली स्वीकारून ब्रेन स्ट्रोक टाळणं शक्य होतं। मित्रांनो, तुम्हाला ही आरोग्यविषयक माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।